नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या आता चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिसर्च मॅनेजमेंट GNM थर्ड इयर ॲज द फॉलोइंग बघणार आहोत रिसर्च मॅनेजमेंटच्या. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. एक्झाम आता जवळ येत आहे. तर पहिला गट अ गट आणि ब गट दोन प्रश्न आहेत, दोन गट आहेत. अ गटामध्ये आहे शिकवणे, जागतिक आरोग्य संघटना, मीन, फळा, संशोधन. ब गटात आहे कला, अराजकीय, आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्था, ॲव्हरेज, शिकवताना वापरात येणारे साधन आणि प्रश्न सोडवणे. तर ह्यांची उत्तरं बरोबर आपण बघूया. शिकवणे, ॲक्च्युली ह्यांची उत्तरं समोरच आहे. शिकवणे म्हणजे कला व शास्त्र. जागतिक आरोग्य संघटना ही अराजकीय आंतरराष्ट्रीय आरोग्य संस्था आहे. अराजकीय, ह्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप नसतो. मीन म्हणजे ॲव्हरेज आहे. फळा म्हणजे शिकवताना वापरात येणारे साधन आणि संशोधन म्हणजे प्रश्न सोडवणे. त्यानंतर आपण पुढच्या ह्याच्याकडे बघूया. मॅच द फॉलोइंग. अ गटात आहे फळा, प्रायोगिक संशोधन, सांख्यिकी माहिती, बदल, संशोधन, रचना. ब गटात आहे संख्यात्मक माहिती, बदलणारी वैशिष्ट्ये, आराखडा, कारण व परिणाम यांचा संबंध आणि दुःखश्राव्य साधन. तर मग आता बघूया आपण ह्यांच्या. फळा म्हणजे काय, तर दुःखश्राव्य साधन आहे फळा. प्रायोगिक संशोधन म्हणजे काय आहे, तर आराखडा आहे. ठीक आहे. त्यानंतर सांख्यिकीय माहिती, संख्यात्मक माहिती, बदल, व्हेरिएबल म्हणजे बदलणारी वैशिष्ट्ये, आणि संशोधन रचना म्हणजे कारण व परिणाम यांचा संबंध. त्यानंतर आपण योग्य जोड्या जुळवा तिसऱ्या क्वेश्चन पेपरमधलं बघूया. व्याख्यान म्हणजे काय, तर ज्ञान आहे. सांख्यिकीय माहिती म्हणजे संख्यात्मक आधार सामग्री. संशोधन संकल्पचित्र म्हणजे रेखाकृती. दिशा निर्देशन कार्यक्रम म्हणजे सेवांतर्गत प्रशिक्षण. आणि विद्यार्थ्यांच्या समस्या असल्यावर ते आपलं मार्गदर्शन व समुपदेशन त्यांना करायचं आहे. व्याख्यान म्हणजे ज्ञान. ठीक आहे. सांख्यिकीय माहिती म्हणजे संख्यात्मक माहिती. संशोधन संकल्पचित्र म्हणजे रेखाकृती. दिशानिर्देशन कार्यक्रम म्हणजे सेवांतर्गत प्रशिक्षण. आणि विद्यार्थ्यांच्या समस्या, मार्गदर्शन व समुपदेशन. त्यानंतर परत बघूया. विद्यार्थ्यांच्या समस्या, मार्गदर्शन, समुपदेशन ब. सांख्यिकीय माहिती म्हणजे संख्यात्मक माहिती ड. प्रश्नावली म्हणजे माहिती गोळा करण्याची पद्धत आहे. स्क्रॅप म्हणजे न वापरता येणारे साहित्य म्हणजे फेकून देण्याचे. नेतृत्वशैली ही लोकशाही पद्धत. आता रोल प्ले म्हणजे काय आहे, तर आरोग्य विभागात आहे. प्रारंभिक अभ्यास म्हणजे काय आहे, तर मुख्य संशोधनाची लहान आवृत्ती ड आहे. CSSD विभाग म्हणजे काय, तर केंद्रीय पुरवठा. नोंदणी अहवाल म्हणजे कायदेशीर कागदपत्रे. आणि इस्पेट डी कॉप्स म्हणजे एकता ही शक्ती. त्यानंतर प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग म्हणजे सिंपल रँडम ड. प्रश्नावली म्हणजे क्वांटिटिव्ह डेटा. सूचना देणे म्हणजे दिग्दर्शन करायचं आहे. कामगिरीनुसार पदोन्नती म्हणजे कॉर्पोरेट क्षेत्र. आणि रेड क्रॉस म्हणजे हेनरी डुंट. त्यानंतर बघूया पुढे. विद्यार्थ्यांची अडचण. विद्यार्थ्यांना जर अडचण असेल तर आपण काय करतो, मार्गदर्शन आणि समुपदेशन करतो. नैतिक वागणूक म्हणजे नैतिक वागणूक संहिता. नैतिक वागणूक संहिता म्हणजे काय, परिचर्या शास्त्रातील नीतिशास्त्र ई. कॉन्फरन्स म्हणजे अ, पेपर सादरीकरण. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे अराजकीय आरोग्य संघटना आहे. आणि पोस्ट कॉप म्हणजे काय आहे, तर प्रशासनाचे घटक. समजलं. विद्यार्थ्यांची अडचण म्हणजे ड, मार्गदर्शन आणि समुपदेशन आपल्याला करायचं आहे. नैतिक वागणूक संहिता म्हणजे परिचर्या व्यवसायातील नीतिशास्त्र, ज्याच्यामध्ये आपल्याला नैतिक वागणुकीची संहिता. कॉन्फरन्स म्हणजे पेपर सादरीकरण. जागतिक आरोग्य संघटना म्हणजे अराजकीय आरोग्य संघटना. आणि पोस्ट कॉप म्हणजे प्रशासनाचे घटक. तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ होता.
आपला रिसर्च मॅनेजमेंट GNM 3rd इयर, मॅच द फॉलोइंग. असंच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येऊ आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्त राहा. धन्यवाद.